नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे कसे आहात तुम्ही? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर चला सुरू करूया आपल्या विषयाला. तर आज नाश्त्यासाठी पप्पांनी उपीट बनवलेलं. नाश्ता करून झाल्यानंतर पप्पांनी मी मग वर्कशॉपमध्ये कामासाठी हजर झालो. तर मंडळी, आज आम्हाला झू बनवायचा होता. त्यासाठी पप्पांनी मी सकाळपासून कामामध्ये गुंतलेलो. काम करता करता कधी जेवणाची वेळ झाली कळालं. गावात एक कार्यक्रम होता व तिथंच जेवणाची सोय पण होती. मग मी तयार होऊन तिकडे निघालो. कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा स्वाद घेतला, मग आम्ही तिथून निघालो. निघताना मग हे आमचा असा टाइमपास चालू झालं. गाडी घेतला तिची पार्टी कधी देणार? कधी रे? लवकरच आम्हाला पण द्यायने तो आम्हाला पण द्या की नाही? कसलं पगार रे? टेम्पो का मी घेतलोय? गाडी मात्र तू घेतला? तसं नाही. तुम्ही सर आहे सर, तुम्हाला पहिला पगार झाला आहे, तुम्ही द्याय का नाही मला? कुठला पगार? त्या सबस्क्राईबर सांगा की. हा, काय सांगूया? मी असं पाठी जाणार पूर्ण गावाला. अरे गाडी तू घेतलास नवीन, माझं सगळं जुनं झालं त्याचा. जुनं झाल्याशिवाय नवीन घ्यायचे. तू पहिला काय प्यास? मी कसलं देणार सांग आता? तू कसला म्हणजे तू मास्तर आहे. अरे गाडी कोण नवीन घेतली आता सध्या? ह्यो घेतलाय. काय झालं? तू शॅम्पू द्याय प्यास, पगार झालेला द्याय प्यास. पगार कसला? पगार कसला? पोरांना विचार करायला. त्यानं इकडे इकडे अरे सगळेजण व्हिडिओ तुम्हाला काय वाटतंय कोण पार्टी द्यायला पाहिजे? आता गाडी कोण येईल नवीन? मग द्यायला पाहिजे का नको? टपला की विषय मग कधी बोलला तर तुम्ही संध्या पाठी त्याच्याकडनं बोलला तर बघा मास्टर पार्टी द्यावी खरं म्हणजे. मग असंच नाही, गाडी कोण नवीन येतली रे त्याच्याबद्दल सांग. गाडी घेतलाय म्हटल्यावर काहीतरी पार्टी दिलं म्हटलं तर ह्यो माझ्याकडनं काढालाय. म्हटलं काय देणार नाही. जेवून आल्यानंतर मग जरा निद्रासन मध्ये गेलो. तोपर्यंत म्हणजे सूर्यास्त झाला. सूर्यदेवाचं दर्शन घेतलं तोपर्यंत म्हणजे इकडे पप्पाने काम चालू केलं. अर्जंटमध्ये कोणाला तरी लाटणा हवा होता, ते बनवायचं काम चालू होतं. मग वळूया आता विचार अतिविचाराकडे. लोक बदलतात, हो नक्कीच. आपण नेहमी म्हणतो की तो बदलला, हा बदलला, पण खरं पाहिलं तर लोक बदललेले नाहीत, त्यांच्या गरजा बदललेल्या आहेत. जिथे फायदा दिसतो तिथे नातं जपलं, जिथे उपयोग नाही तिथे अंतर वाढतं. आजचा समाज असा झाला की भावना कमी आणि स्वार्थ जास्त दिसतो, आणि म्हणूनच आपण लोक बदललेले आहेत असे म्हणतो, पण वास्तवात परिस्थिती बदललेली आहे. लाटणा पूर्ण करतानाचा व्हिडिओ मला करायचा होता, पण तेवढ्यात म्हणजे माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.